समाचार अब तक, सत्य का साहस। महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी कोराडी प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांचे गेल्या 17 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। त्यांनी त्यांच्या विविध मागण्यांना घेऊन हे आंदोलन पुकारले आहे। महानिर्मिती कंपनीने आमची जमीन घेऊन आमचा रोजगार घेतला म्हणून आम्हाला कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी त्यांची एक महत्त्वाची मागणी आहे। ज्या प्रगतकुशल प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण घेता घेता वय 45 पूर्ण झालेले आहे अशा प्रकल्पग्रस्तांना सुद्धा सरळ तंत्रज्ञ 3 म्हणून नियुक्ती देण्यात यावी अशा मागण्या घेऊन त्यांनी शासनाने यावर लक्ष द्यावे अशी इच्छा जाहीर केली आहे। आम्ही गेल्या 17 तारखेपासून उपोषणावर बसले आहे। आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष श्री आकाश मोजे आणि नरेंद्र भांगे यांच्या नेतृत्वात आम्ही हे आमरण उपोषण पत्करलं आहे। आमच्या मागण्या ह्या होत्या की आम्ही गेल्या 8 ते 10 वर्षापासून या महाजेनको कंपनीमध्ये फक्त प्रशिक्षण घेत आहोत। तर कधीपर्यंत प्रशिक्षण घ्यायचं, कारण कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये नोकरीवर लागताना प्रशिक्षण हे 1 किंवा 2 किंवा 3 वर्ष असतं, पण आमचं प्रशिक्षण हे गेलं 6, 7, 8 वर्षच चालू आहे। तर हे प्रशिक्षण किती दिवस, त्यासाठी आम्ही हे आमरण उपोषण पत्करलं आहे। आम्ही 6 दिवस झाले इथे उपोषणावर बसलेलो आहे। मागणी हे आहे आमची की आता तरी आम्हाला सर्व प्रकल्पग्रस्तांना सरसकट या महानिर्मिती कंपनीने नोकरीवर घ्यावे। यासाठी आम्ही आज आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस यांच्याशी भेट घेतली आहे आणि सन्माननीय आमचे नेते चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याशी आम्ही भेट घेतली। त्यांनी आम्हाला सकारात्मक भूमिका दाखवली आमच्या उपोषणावर। ते आमच्या आता उपोषणाला काही वेळात भेट देतील। तरी आम्ही हे उपोषण महानिर्मिती कंपनी जोपर्यंत आम्हाला काही लिखित देणार नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही। कारण याआधी आम्ही आश्वासन आणि सकारात्मक चर्चा बऱ्याच केल्या। तर त्यासाठी आम्ही हे म्हणजे नोकरीवर घ्या, आम्हाला काहीतरी लिखित द्या की आम्ही नोकरीवर लागू, त्यासाठी हे आमरण उपोषण आहे आमचं। सरकारने लक्ष दिलं नाही, सरकार आमच्यावर लक्ष देतील, कारण आमच्या गावचे, आमच्या कोराडी नगरीचे महाजगदंबा आईच्या कृपेनं आमचे नेते श्री सन्माननीय बावनकुळे साहेब, आम्हाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे की ती आमच्या बाजूने भूमिका घेतील आणि आम्हाला सकारात्मक निरोप देतील। समाचार अब तक साठी रिंकू पांडतावने, नागपूर।